रामराम मंडळी, मी आहे सोबत आलेले. सगळ्या वाऱ्यामुळे आपले सगळे नेट वगैरे तुटून गेले होत्या. इकडे तिकडे सगळीकडे पाणीच पाणी होतं आणि आदेश दिला की दोन्ही कार्यकर्त्यांना पाणी पाहिजे. इकडे हवालदार साहेब कोणाला बघत होते काय माहिती समजतच नाही होतं. दुसरे बी कार्यकर्त्याला घेतलं पाणी. इकडे छोटा पोलावर बॉडी दाखवत होता. कुट्टीवर झाले स्विमिंग पूलचं पाणी बाहेर काढत होतं. मग ते गरकन काढून घेतलं. शुभम शेठचे हवालदार आता आपल्या आज मागेच फिरू आले. झालेल्या पाण्यामुळे सगळीकडे चिखल होतं. काय चिखल असताना कार्यकर्त्यांच्या अंगातच येत होतं. निस्ते कुद्या मारत होते. करताना पुरे शेतामध्ये नक्षी काम करून ठेवलं होतं. पाहिलं जिकडे तिकडे पाणीच पाणी होतं. इकडे शुभम शेठचे कार्यकर्ते फुल मजा करत होते. 10 वाजत आले होते. सूर्य काही निघायचं नावच घेत नव्हता. सूर्याची वाट पाहत 11 वाजून गेले. मग कार्यकर्ते घेऊन निघाला घराकडे. पहिला हवालदार साहेब येऊन झोपेल होते. आज पण देव काल सारखा रंग दाखवत होता. त्याचं वातावरण पाहिलं आणि समजलं की पाणी येणार. त्याच्या पहिले कार्यकर्त्यांनी कुट्टी खाली झाली. पाहिलं काय घराकडे त्यांना कुट्टी टाकून घेतली. त्यानंतर शेडवर चढलो कारण शेडवरचे दगड खाली फेकायचे होते. कारण आपण पत्र बदलवले होते आणि ते जुने पत्र. ढेपची गाडी आली आणि सगळे पोते आपलेच आहे. आपलं 15 दिवसाचा स्टॉक. वारा चालल्यामुळे लाईनचे खंबे पडले होते. मग आमच्याकडे लाईट नव्हतं. करताना पाणी होतं. मग आला गावातलं मोठं कुंड भरायला. इकडे एक शुभम शेठ उभे होते. कुंड भरणं झालं निघालो घराकडे.